गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण पाहणार आहोत जो ट्रेझरर असेल तो इंडेंट कशा पद्धतीने पाठवू शकेल यासाठी आपण या ट्रेझररनी लॉग इन करूया। ट्रेझररनी लॉग इन केल्यानंतर इन्व्हेंटरी नावाचं एक कार्ड असेल त्यामध्ये आपण जायचं। इन्व्हेंटरीच्या नंतर इन्व्हेंटरी कुठं त्यामध्ये रेज इंडेंट ऑपरेटरला आपण क्लिक करायचं। या ठिकाणी आपण पाहू शकतो रिक्वेस्ट आहेत, दोन प्रकारच्या रिक्वेस्ट आहेत, एक जनरल रिक्वेस्ट आहे, एक एक्सेप्शनल रिक्वेस्ट आहे। आपण जनरल रिक्वेस्टला क्लिक करायचं। या ठिकाणी जे वेअरहाऊस असेल ते वेअरहाऊस आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं। फॉर एक्झाम्पल आपण आता PSD नाशिकवरनं हे इंडेंट जे आहे ते पाठवणार आहोत PSD नाशिकला, नागपूर PSDला। या ठिकाणी आपली जी की कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण सिलेक्ट करायची। फॉर एक्झाम्पल स्टॅम्प्स अँड स्टेशनरी आपण टेक केलं आहे। त्यानंतर आणि आपल्याला काय पाहिजे तर जसं आता आपण रेव्हेन्यू स्टॅम्प मागवूयात, रेव्हेन्यू स्टॅम्पला आपण क्लिक करूया। सब कॅटेगरी सिलेक्ट करायची। त्यानंतर प्रॉडक्टचं जे काही नेम असेल ते सिलेक्ट करायचं। रेव्हेन्यू तिकीट आपलं रेग्युलर 1 रुपयावाला आपण घेणार आहोत या ठिकाणी, आणि किती आपल्याला पाहिजे ते आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत। इथे आपण 10 टाकलेत असं आपण कल्पना करू। त्यानंतर आपल्याला ॲड प्रॉडक्टला आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण ॲड प्रॉडक्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे। याला आपण प्लेस रिक्वेस्ट म्हणायचं। याला प्लेस रिक्वेस्ट केल्यानंतर आपलं जे काही इंडेंट आहे ते इंडेंट आपण या ठिकाणी जनरेट झाल्याचं पाहू शकतो। या ठिकाणी सगळ्या डिटेल्स आहेत, वेअरहाऊसचा ID, कुठं आपण पाठवून राहिलो तर आपलं वेअरहाऊस ऑफिस। त्यानंतर इथे एक रिक्वेस्ट ID सुद्धा जनरेट झालेला आहे। आपल्या जे काही इंडेंट आहे त्या इंडेंटला एक ऑटोमॅटिक नंबरसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे, डेट वगैरे आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की जे आपण डिमांड केलेली आहे, जसं आपण रेव्हेन्यू स्टॅम्प मागवलेले आहेत, डिनॉमिनेशन आहे, क्वांटिटी आहे, आणि त्या इंडेंटची टोटल व्हॅल्यू आपण या ठिकाणी पाहू शकतो। इथे ट्रेझरर आणि इथे ऑथराइज सिग्नेटरी असे ऑप्शन्स आहेत, याची आपण प्रिंट काढायची। याची प्रिंट झाल्यानंतर जे आपले पोस्ट मास्टर्स असतील ते त्यांच्या सहीने हे इंडेंट जे आहे ते ऑथराइज झाल्यानंतर जे आहे पुढे PSDला प्लेस होईल। अशा पद्धतीने ट्रेझररचं जे काही काम आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। ट्रेझररनं आपलं इंडेंट जे आहे ते या ठिकाणी प्लेस केलेलं आहे। धन्यवाद।